हाय, माईक टेस्टिंग आणि ही अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर आपला माद्या रेडी आहे. खूप लवकर कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी अशी एक डिश आहे. चला मग सुरुवात करूया. वेलकम टू द कुकिंग टेबल. सातारा डिस्ट्रिक्टची सुरुवात करत आहोत आपण आपल्या पहिल्या डिशपासून. पहिली डिश आपली असणार आहे खूपच सिम्पल, खूपच बेसिक, खूपच होमली, एकदम रुरल स्टाईल असणार आहे आणि एकदमच सातारा स्पेशल असणार आहे. तर अशी डिश आहे का जी तुम्हाला जर कंटाळा आला असेल भाजी बनवायला, भाजी नसेल घरात, काही मस्त चमचमीत खायचं असेल आणि खूप लवकर कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी अशी एक डिश आहे. तर येस, आज आपण बनवणार आहोत सातारी महाद्या. तर इथला महाद्या म्हणतात. साताराची एक सातारा जिल्ह्याची एक खूप स्पेशल डिश आहे, खूप सिंपल आहे. चला स्टार्ट करूया. तर माद्यासाठी पहिले इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया. खूपच कमी इन्ग्रेडियंट्स बनणारी डिश आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला लागेल भाजलेल्या शेंगदाण्यांचं असं कूट करून घेतलं आपण. एक भरड आहे अक्षरशः, म्हणजे एकदम फाईन पावडर नाही आहे याच्यामध्ये. काही अर्धे शेंगदाणे, काही पूर्ण शेंगदाणे पण दिसतील. तर अशी 1 वाटी घेतलेला आपण शेंगदाणे, त्याची पावडर करून घेतली आहे. 2 छोटे कांदे लागतील, आपण ते बारीक चिरून घेणार आहोत. आणि सोबत लागतील आपले रेग्युलर गरम लाल तिखट, जिरा मोहरी आणि कांदा लसूण मसाला. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण कांदे बारीक करून घेऊया. आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापलं. तर सगळ्यात पहिले तेलात मोहरी, तेल व्यवस्थित गरम होऊ द्या, फोडणी चांगली बसली पाहिजे. जिरे आणि मग त्यात बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला 2-5 मिनटं परतून घ्यायचा आहे. काळा नाही करायचा, नरम होऊ द्यायचा आहे. त्याचा जो लालसर रंग आहे तो जाऊन गुलाबी व्हायला पाहिजे, थोडासा गुलाबी पांढरा, ट्रान्सलुसेंट किंवा हलकासा पारदर्शक होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा परतत आला तर त्याच्यात चिमूटभर हिंग, हे पण चांगलं मिक्स करून घेऊया. कांदा आपला छान परतत आलेला. याच्यात थोडेसे मसाले टाकून घेऊया आपण. चिमूटभर हळद, लाल तिखट जरा जास्त वापरा, कारण शेंगदाण्याला असंच काय चव नसते. खूपच आपण म्हणू टेस्टलेस टाईप असतं ते, त्याच्यासाठी लाल तिखट जास्त वापरा. कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा. चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले आता चांगले परतून घ्यायचे तेलात. याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकत नाही आपण किंवा असं लसूण कापत नाही, कारण जसं सांगितलं मी खूप लवकर बनणारी डिश आहे, म्हणून सगळे रेडी मसाले टाकलेत आणि चमचमीत होण्यासाठी आपण थोडे जास्त मसाले वापरलेत. मसाले चांगले परतून झाले का आपण 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं. एकदम पावडर नाही केलेलं, थोडासा भरडच काढून घेतली आहे. काही अर्धे शेंगदाणे आहे त्याच्यामध्ये, तर ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. आता काही ठिकाणी या महाद्याला शेंगदाण्याची भाजी म्हटलं जातं, शेंगदाण्याचं बट्ट खानदेशात म्हणतात, मराठवाड्यात शेंगदाण्याचं पिठलं सुद्धा म्हणतात. तर वेगवेगळे प्रकार आहे, पण सेमच प्रकारची एक भाजी आहे आणि एकच त्याचा हेतू आपण म्हणू शकतो का घरात भाजी नसेल, तुम्हाला काही पटकन काहीतरी आवरायचं आहे, काय मस्त चमचमीत खायचं आहे चटणी मिरची सारखं, तर हे असं खाऊ शकता तुम्ही. तर 2-3 मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता हे असंच ड्राय किंवा कोरडं असेल तर ते जवळपास 8-10 दिवस टिकतं. काहीच त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आपण टाकलेला, तर ते तसं पण टिकतं, स्टोअर करून ठेवता येतं. पण आज आपण याला
थोडंसं ओलं करून खाऊया. त्याचा हलकासा किंचितचा रसा बनवूया. 2-5 मिनटं आपण चांगलं परतून घेतलं याला शेंगदाण्याला. तर आता याच्यात थोडं पाणी टाकून देऊया. गॅस हाय फ्लेमवरच ठेवा. आपण जवळपास 4-5 मिनटं पाणी टाकून चांगलं उकळून घेतलेलं आहे. मस्त तरी आलेली आहे बघा. आणि ही अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर जेव्हा तुम्ही रस्सा करतात तेव्हा अशी कन्सिस्टन्सी करायची असते. तर आपला माद्या रेडी आहे. चला गॅस बंद करून सर्व करूया. मस्त छान दिसतंय. खमंग एकदम सुटला आहे वाऱ्यात. तर वाढून घेऊया आपण. सर्व करूया. गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर. उरलेली आपण चट टाकून देऊया. आणि आपला सातारा स्पेशल माद्या रेडी आहे. माद्या जो असतात तो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. जर जसं मी सांगितलं कोरडा असल्यावर तुम्ही नुसतं चपातीसोबत खाऊ शकता. तो 8-10 दिवस छान टिकतो आणि चपातीसोबत पण छान लागतो कोरडा. चटणी म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता. असं जर तुम्ही त्याचा थोडा रस्सा केला तर तो तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत मोडून भाकरीचा काला करून खूप छान मस्त लागतं ते. बऱ्याच वेळेला मी खाल्लेलं आहे. तर चला आपण टेस्ट करूया. तर भाकरी आहे आपल्यासोबत जेवणाला. तर आपण पहिले माद्या टेस्ट करून घेऊया. व्हेरी नाईस. एकदमच रस्टिक टेस्ट. रुरल साईडची. तुम्हाला ढाबावर कुठेतरी असं छोट्याशा हॉटेलवर असं काहीतरी जेवण मिळेल, आयदर पिठलं मिळेल कसं तशा टाईपची चव आहे. शेंगदाणे छान ब्लेंड झाले आहेत सगळ्या मसाल्यांमध्ये. म्हणजे आपण कांदा लसूण तिखट वापरलं. मस्त चमचमीत आणि झणझणीत आहे. कारण जसं सांगितलं शेंगदाण्याला बेसिक अशी असतेच त्याची स्वतःची चव नसते. तर मग तुम्हाला मसाले वापरावे लागतात ते चव आणण्यासाठी. पण त्याचं जे पर्पज जे आहे का इझी गोईंग, क्विक टू कुक, एकदम लवकर बनतं आहे. काही घरी नसल्यावर तुम्ही हे बनवू शकतात. तर तशा टाईपचं आहे. सुपर सुपर. तर भाकर आहे माझ्याकडे. मस्त भाकर मोडून मी याचा काला करून खातो. आय होप तुम्हाला ही माद्याची रेसिपी आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.